हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर कसे आहेत तुम्ही? हाय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याला सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर मी आता हे गुढी उभारण्यासाठी हे जे तांब्या लावतो आपण, गटू म्हणतो कोणी, देवाचा तांब्या, त्याचा मी आता कुंक लावून स्वस्तिक काढून घेतला आणि गुढी उभारून घेतली मी. हे बघा, आता गुढी उभारली मी. पूर्ण तयारी झाल्यावर बघू शकता तुम्ही. बघा, अशी उभारली मी गुढीने. बाहेर पण रांगोळी काढली मी, दरवाजाच्या बाहेर आणि गेटच्या बाहेर पण थोडीफार अशी रांगोळी काढून घेतली छोटीशी. तर बघू शकता तुम्ही. बघा, आता मी पुरण टाकते. पुरणाची डाळ आता अर्धण आलेलं आहे आपलं. डाळ मी भिजत टाकलेली होती हरभऱ्याची. तर बघा, पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यात मी आता डाळ टाकून घेते. पुरण बनवायचं आहे त्याच्यामुळे. बासुंदी मी रात्री साठवून घेतलेली होती, कारण बासुंदी रात्री आठवली ना तर मग फ्रीजमध्ये ठेवल्यावर मग एकदम मस्त घट्ट होऊन जाते. हे बघा, आता डाळ टाकून घेतली मी. म्हणजे आता डाळ आपली उकळते जेव्हा ते वरती फेस येतो ना, तो आपण काढून घ्यायचं. तूरची डाळचं, हरभऱ्याचं डाळचं असं काढून घ्यायचं ते. बघा, आता तेल टाकून घेतलं मी. मिक्स करून घेते. पूर्ण स्वयंपाक दाखवणार मी तुम्हाला आज गुढीपाडव्याचा, तर कंटिन्यू करा. हे बघा, आता हळद टाकली थोडीशी आणि आता कुकर लावून घेतला मी. ते फेसवरचा काढून घेतला. आणि माझ्याकडे कधी लोखंड गहू आहे. मी मैद्याचे कधीच पुरणपोळी बनवत नाही. ते गहू मी आता कापड बांधून घेतला एका भांड्याला आणि त्याच्याने आता पीठ गाळून घेते मी. याच्याने तुमची पुरी पण फाटणार नाही, काहीच होणार नाही. एकदम मस्त पुऱ्या येतात याच्याने. लोखंड गहू पण आहे आणि असं पीठ गाळल्याने मोडल्याने मस्त पुऱ्या येतात. तर तुम्ही पण असे करून बघा. बघा, आता पूर्ण पीठ मी गाळून घेते. बघा किती कोंडा निघाला आता वरती. पूर्ण पीठ गाळून घेतलं मी आता. बघू शकता तुम्ही. हे पहा, आता एवढं पीठ गाळलं मी. एवढं तर काही लागणार नाही आपल्याला, तर मग वरतून लावायला पण लागेल. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं जास्तसं गाळून घेते. हे बघा, आता परात घेतली मी. त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि हळद पण टाकून घेतली थोडी. मीठ टाकलं 2 चम्मच आणि साखर पण टाकतो आम्ही आणि तेल पण टाकून घ्यायचं असं. हे बघा, आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आपली साखर विरघळते तोपर्यंत. बघा, आता मी असं मिक्स झाल्यावर मग आपल्याला जेवढं लागलं तेवढं पीठ टाकायचं. किती पुरणासाठी आपल्याला किती पीठ मळायचं आहे ते बघायचं. जेवढं तुम्हाला लागेल पीठ तेवढं मळून घ्यायचं आहे. बघा, आता बघा असं मळून घेते मी पीठ. आणि पीठ मळून ठेवल्यावर कसं चांगलं मुरतं ते. मग पूर्ण स्वयंपाक झाल्यावर मग पुरणाचे पोळे केल्याने एकदम मस्त पुरणाचे पोळे होतात. आता मी आता असं पीठ मळून घेते मी, लगडून. जेवढं आपण पीठ व्यवस्थित मळलं ना ते पुरणपोळी एकदम मस्त येतात. बघा, आता तेल टाकून घेते. तेलने पण चांगले मस्त असे म्हणजे मसलतं आम्ही असं. कणिक अशी ते असं म्हणतो आम्ही, असं मसलून घ्यायचं मस्त कणिक. हे बघा, आता असं मस्त पीठ मळून घेतलं आहे मी. किती मस्त नरमच, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. हे बघा, आता असं करून घेते मी आणि हे आता ठेवून देते मी एका प्लेटमध्ये तेल लावून. तर आपली डाळ पण शिजलेली आहे. तर डाळ चेक करून घेऊ आपण, डाळ शिजली का नाही. हे बघा, हाताने असं बोटामध्ये डाळ घेऊन अशी चेक करून घ्यायचं की डाळ शिजली का नाही. आता शिजलेली आहे माझी डाळ. तर मी आता ही पुरणची चाळणी आपली त्याच्यावर आपण आता डाळ नितळायला ठेवून घेऊ. म्हणजे खाली आपलं पुरणचं पाणी असतं ना, त्याचे आपण आमटी, म्हणजे तुम्ही आमटी म्हणता, आम्ही रशी म्हणतो, तर रशीमध्ये टाकू शकतो आपण. रशी घट्ट येते आपल्यावाली, त्याच्यामुळे ते पाणी काढून घेतलं मी. आता हे पुरणमध्ये टाकायसाठी मी गुळ पण खिसून घेते. कोणी कट करतं पण मी खिसणीनेच खिसते, कारण की मस्त मिक्स होऊन जातो तो पुरणमध्ये. जशी आप तुमची डाळ राहील जसं तुम्हाला गोड लागतं तसं गोड टाका तुम्ही. बघा, आता चमच्याने अशा मस्त डाळ मॅश करून घ्यायची आणि त्याच्यात आपण आता एक खिसलेला गूळ टाकून घ्यायचा. आता चमच्याने अजून मिक्स करून घ्यायचं चांगलं.
जसं मी करते तसे करून घ्यायचं आणि माझं परत गॅसवर ठेवून द्यायचं. ते गूळ आणि डाळ आता मस्त मिक्स होऊन जाईल. की त्याच्यात थोडीफार वेलदोड्याची पूड पण टाकली मी, थोडीशी विलायची पूड आणि थोडंसं मीठ पण टाकलं. हे बघा आता चांगला मस्त शिजू दे. आता पुरण शिजतं आहे आपलं. तोपर्यंत मी आता मसाला बनवते. आपल्या रशी बनवायची त्याच्यासाठी तुम्ही आमटी म्हणता, आमटीसाठी म्हणा त्याच्यासाठी. आणि कांदे मी सर्व आपले भजी बी बनवायचे ना गिलक्याचे याचे कांद्याचे, त्याच्यामुळे मी कांदे बी ते पण रशीसाठी पण दोघे बी कापून घेते. एक वेळेस कापून ठेवले ना मग हे टेन्शन राहत नाही परत परत कापायला. त्याच्यामुळे जे आपल्याला लागतं आहे कांदे सावळे तर कापूनच ठेवून घ्यायचे. बघा आता माझे कांदे कट झालेले. आता धने घेतले मी, अख्खे धने असते आपलं ते, पहिले धने भाजून घेते मी धण्याचं कूट काही टाकत नाही. मी असे अख्खाले धण्याचीच रशी बनवते, सॉरी आमटी बनवते. हे बघा आता आपले धने पण भाजले गेले. नंतर आपण हे आपले कांदे कापलेले होते आपण, ते कांदे पण टाकून घेऊ. आणि बघा कांदे होत आहे तोपर्यंत मी इकडे एका प्लेटमध्ये कांदे घेतले भज्यांसाठी आणि काही हिरवी मिरची घेतले, ते लांब लांब कापून घेतल्या. बघू शकता तुम्ही आपलं कांदे पण तिकडे भाजता आहे आणि हे पण भज्यांचं पण मिश्रण तयार करून घेतलं मी. लसूण आणि जिरं कुटून घेते थोडंसं भज्यांमध्ये टाकायला, त्याच्याने मस्त येतं चव, एकदम मस्त लागते भज्यांची. आणि आता हे कांद्यांमध्ये मी थोडंसं अद्रक किंवा आणि लसूण टाकला मी. आणि बघा डब्यामध्ये मी आता बेसनचं पीठ मळते भज्यांसाठी. तो व्हिडिओ स्किप झाला तर त्याच्यात मी गिलके आणि काही आपले काय ते लसूण जिरंचं हे केलं होतं मी, ते हिरवी मिरची कांदे असं टाकलं होतं मी. आता बेसन टाकून घेतलं आणि आपले ओवा हाताने हे करून टाकून घेतलं आणि असं आता भज्यांचं पीठ मळून घेते मी, असं भिजवून घेते. म्हणजे बघा त्याचं थोडंसं पातळ वाटत होतं मला, त्याच्यामुळे मी अजून बेसन टाकलं. आणि थोडं कमी पण वाटत होतं, म्हटलं सर्वांना पुरायला पाहिजे त्याच्यामुळे. आता आपलं मी खडे मसाले घेतले थोडेफार, तेजपान वगैरे लवंग, तुम्हाला तर माहीतच आहे काय काय लागतं ते. खडे मसाले ते टाकले थोडेसे. आपले कांदे पण टाकले त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात. 2 चम्मच आपली मिरची आणि 1 चम्मच कश्मीरी मिरची असं टाकलं आणि मसाला वाटून घेतला मी. आणि आता इकडे आपली वड्यांची डाळ आहे, उडदाची डाळ आपली वड्यांसाठी आपण करतो ते डाळ धुवून घेऊन मी आता मिक्सरच्या भांड्यात ते पण वाटून घेतली. बारीक वाटून घ्यायची, जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. बघू शकता तुम्ही. आता हिरवी मिरची, लसूण आणि जिरं घेतले मी, थोडं अद्रक आहे त्याच्यात, ते पण मी आता मसाला वाटून घेते वड्यांमध्ये टाकायला. आणि कोथिंबीर टाकली मी वड्यांच्या पीठमध्ये आणि आपल्या भाज्यांच्या पीठमध्ये पण कोथिंबीर टाकून घेतली. तर बघू शकता तुम्ही. झालं आपलं दोघी पीठ. ते आता मी पुरण वाटून घेते चाळणीवर. बघा आता असं पुरण हे करून घेते मी पुरण चाळणीने. आता आपले पुरण झालं आपलं वाटून. आता तुमचं जसं जर पुरण थोडंसं पातळ झालं तर काय करायचं, थोडा वेळ फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं तुम्ही. एकदम मस्त होऊन जातं ते, जसं पातळ पण वाटत नाही काही नाही, एकदम मस्त घट्ट होऊन जातं. जसं आपल्याला लागतं ना तसं होऊन जातं पुरण. हे बघा आता मसाला झाला, तेल ठेवलं होतं मी तर कढईत. तर मसाला आता आपण म्हणजे आमटी करून घेऊ. आम्ही रशी म्हणतो. मसाला आपण आता भाजून घेऊ मस्त. भाजला आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली मी, थोडंसं पाणी टाकलं, थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊ मसाला. आणि थोडा तिखट मसाला पण टाकते मी आणि मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मसाला, जास्त पण नाही भाजायचं रे, तर मग त्याच्यामुळे कडवटपणा येतो. बघा आता पाणी टाकून घेतलं मी, जसं तुम्हाला लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं. आणि त्याच्यात आपल्याला अजून ते पुरणचं पाणी पण टाकायचं आहे. बघा आता उकळी आल्यावर मग हे पुरणचं पाणी जे आपलं पुरण घाललं ना आपण, त्याचं जे पाणी असतं ते पाणी टाकून घ्यायचं. त्याच्याने एकदम असं चव पण मस्त लागते रशीला आणि घट्ट पण येते आपली रशी. हे बघू शकता तुम्ही आता. आणि मीठ टाकून घेते मी, चवीनुसार मीठ टाका तुम्ही. आणि कोथिंबीर टाकून घेते. बघा झाली आपली आता रशी, म्हणजे झाली नाही आपली शिजते आता रशी. हे बघा झाली आपली रशी. तोपर्यंत मी भांडे वगैरे आवरून घेतले. मिस्टरांनी ते गेलेले होते बाहेर, मुलगा आणि मिस्टर. म्हटलं आपण आता नैवेद्य द्यायचं आहे गुढीला, त्याच्यामुळे आपण पहिले नैवेद्याचं करून घेऊ
मग ते आल्यावर त्यांचं करेल म्हटलं गरम गरम, ते जेवायला बसले की. आता गुढीला नैवेद्य द्यायचे, त्याच्यामुळे आता भजे काढून घेते मी, वडे पण काढून घेते. आता हे पूर्ण मीठ टाकून मी दोघी पिठं मिक्स करून घेतले. आणि पीठ आता पहिले भजे काढून घेते मी. बघा आता एका साईडने आपले भजे झाले, दुसरी साईडने पण हे करून घ्यायचं, पूर्ण भजे आपले तळून घ्यायचे. कमी गॅसवर होऊ द्यायचे, म्हणजे मध्ये पण ते कच्चे राहता नाही. हे बघा आता झाले आपले. आता कांद्याचे आणि गिलक्याचे भजे बनवले मी आज, ते झाले आपले आता. हे बघा काढून घेते मी आता. आता वडे तळून घेते मी. बघा आता असं पीठ घ्यायचं, आता थोडंसं पाणी लावून बघा असं करायचं आणि वडे असे तर तळून घ्यायचे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा आपण आता वडे तळून घेतोय. 3-4च केले मी, कारण नैवेद्य पुरतोय देवांना गुढीला. बघा आपले आता वडे बी मस्त फुलतील. आता बघू शकता तुम्ही किती मस्त झालेले आपले वडे. हे बघा तळले गेले आपले वडे पण काढून घेते मी. पेपरवर काढते, कारण ते तेलकटाचं असतं ना, तर ते पेपरवर काढल्यावर ते तेल पूर्ण पेपरवर येऊन जातं, तेलकटपणा लागत नाही त्याच्यामुळे. तर पुरणपोळी करून घेते मी नैवेद्यपुरते. नैवेद्य देऊन घेते. म्हटलं कसं 12-12:30 झालेले आहे, तर गुढी उतरावं लागेल खाली, त्याच्यामुळे म्हटलं पहिले गुढीला नैवेद्य देऊन देते. ते छोटीशीच पुरणपोळी करते मी. तुम्हाला जसं जमेल तशी पुरणपोळी बनवा, पण मग असे पीठ गाळल्याने तुमची पुरी फाटणार पण नाही आणि तुटणार पण नाही, आणि फुलता पण मस्त आणि नरम पण येतात. लोकवन गहू आहे माझ्याकडे, त्याच्यानेच करते मी. मैदा वगैरे काहीच कालवत नाही मी त्याचा. हे बघू शकता तुम्ही, पोळीसारखी पण लाटली ना तरी ती पुरी अशी फुटणार नाही तुमचीवाली. ही बघा पहिली पुरी होती माझी, छोटीशीच केली होती मी नैवेद्यपुरती. बघू शकता तुम्ही. आता आपली पुरणपोळी झालेली, पुरणपोळी. आणि मिस्टरांनी ते आल्यावर त्यांचे तर गरम गरम टाकलं म्हटलं. हे बघ बासुंदी रात्रीच करून ठेवली होती मी. बघा ताट करून घेतलं मी आता गुढीसाठी. भात वगैरे रशी पूर्ण वाढून घेतला. आता बासुंदी टाकून घेते ताटात. बघा आपला ताट तयार झालेला आहे. आता मी गुढीला नैवेद्य देऊन येते वरती, कारण माझं देवघर वरती, त्याच्यामुळे वरतीच उतारली मी गुढी. आम्ही खाली गुढी उतरवतो तेव्हा नैवेद्य देतो आम्ही, तिथे बाहेर गुढी नैवेद्य देता नाही. आणि दिवसभर पण आम्ही गुढी अशी उभी राहू देता नाही. लवकरच 12 नंतरच आम्ही गुढी उतारून घेतो. 12च्या पहिले, 12 नंतर गुढीला नैवेद्य झाल्यावरच आम्ही सर्वजण जेवायला हे करतो. आता आले मिस्टर ते पण. मग आपण मिस्टर पण बाहेरून, आता म्हटलं त्यांना पण भूक लागली असेल तर म्हटलं तर पुरणपोळ्या करून घेते. पहिले एका साईडने पुरणपोळ्या करते आणि दुसऱ्या साईडने त्यांच्यासाठी वडे आणि भजी गरम गरम तळून घेते. बघा तुम्ही आता मस्त पुरणपोळी होतील आपले पण. ते म्हणे आता पुरणपोळी सर्व करून घे, जेवढे लागत आहेत तसं, सोबतच जेवायला बसू बा. चला म्हटलं चालेल. हे बघा आता कशी करते मी पुरणपोळी. एवढी सुद्धा कुठूनच फाटणार बी नाही, फुटणार नाही, काहीच होणार नाही पुरणपोळीला. हे बघा बघू शकता तुम्ही. असे तूप टाकायचं वरून.
बाई काय याचं करून पाय किती फुलते ती पुरी. आम्हाला ती मैद्याची पुरी काही आवडत नाही. मी ह्याच प्रकारे पुरणपोळी बनवते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. हे बघा एक पुरणपोळी झाली आपली, तर दुसरी पण करून घेते मी. आणि आमच्याकडे पुरणपोळी मी आणि मिस्टरच खात्या, कारण मुलगा बिन मुलगी पण पुरणपोळी खात नाही, कारण की त्यांना वडे भजे ते आवडतं फक्त, आणि बासुंदी रशी भात असे खाता. म्हटलं काय मग पुरणपोळी जास्त टाकून ठेवायची, जेवढे लागतात तेवढेच करते मी. कसं मग गरम गरमच चांगलं लागतं पुरणपोळी पण. जेवढे लागले आमच्या दोघांपुरते तेवढेच केले मी. आता मी त्यांना जेवण वाढून देते. तिकडे आता मी भजी तळून घेते त्यांच्यासाठी. बघा आता मिस्टर आणि मुलगा जेवायला बसलेले. सोनू म्हणे मम्मी मी तुझ्यासोबत जेवायला बसेल, त्याच्यामुळे सोनू राहिलेली जेवायला, तर सोबतच बसू म्हणे. हा पा आता आम्ही जेवण करून घेतोय. या तुम्ही पण जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय.